चांद बीबी महाल सौंदर्य की भीती, ऐतिहासिक वारसा की गुंडांचा अड्डा, नियम धाब्यावर अतिक्रमणांचा विळखा. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. इतर शहरांच्या तुलनेत जेव्हा अहिल्यानगरचा विषय निघतो तेव्हा नगरला पाहण्यासारखं काहीच नाही असं आपण सहज म्हणून जातो. बाहेरच्या मंडळींचाही असाच समज झाला आहे. आपणच आपल्या शहराचं महत्त्व कमी करतो, मात्र जे आहे त्याची खरंच काळजी घेतो का याचाही विचार केला पाहिजे. सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ विरंगुळा म्हणून जावं अशी मोजकीच ठिकाणं नगरला उरलीत, हेही खरंच आहे. त्यापैकी ऐतिहासिक चांद बीबी महल म्हणजेच सलाबत खानचा मकबरा हे एक आहे. शहरापासून काही अंतरावर डोंगरावर असलेल्या वास्तूचा इतिहास गौरवशाली आहे. मात्र अलीकडच्या काळात या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळाला गुन्हेगारी, अस्वच्छता आणि अतिक्रमणांचं ग्रहण लागलंय. पावसाळ्यात त्याचं सौंदर्य अधिक खुलतं, मात्र ते पाहण्यासाठी गेल्यावर तिथली एकूण परिस्थिती आणि भाईगिरीमुळं आनंदापेक्षा मनस्तापच अधिक सहन करण्याची वेळ येते. या ऐतिहासिक वारशाची नेमकी स्थिती काय आहे, याला जबाबदार कोण, ही परिस्थिती का बदलली, पर्यटकांसाठी ही जागा आता असुरक्षित का वाटते, याची ही अवस्था पालटून एक उत्तम पर्यटन स्थळ कसे बनवता येईल यावर आज आपण चर्चा करणार आहोत. पुरातत्व विभागाच्या नियमानुसार कोणत्याही संरक्षित ऐतिहासिक वास्तूपासून 200 मीटरच्या परिघात कोणतेही नवीन बांधकाम करण्यास सक्त मनाई असते. असं असतानाही चांद बीबी महालाच्या परिसरात नियम धाब्यावर बसून हॉटेल आणि टपऱ्यांची अतिक्रमणं झाली आहेत. या व्यावसायिक गराड्यामुळं वास्तूचं मूळ सौंदर्य धोक्यात आलंय. या व्यावसायिकांचं म्हणणं आहे की त्यांचे व्यवसाय खाजगी किंवा शेजारच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. पण 200 मीटरचा नियम खाजगी जागेलाही लागू होतो. असं असूनही केवळ नियमातील पळवाट आणि यंत्रणेचं दुर्लक्ष यामुळे हे होतंय. या महालाच्या बाबतीत 200 मीटर कोठून मोजायचे यासंबंधी संभ्रम आहे. मूळ रचनेपासून मोजायचे की संरक्षक भिंतीपासून मोजायचे, यातील पळवाटीचा फायदा घेत तिथली काही कच्ची आणि पक्की बांधकामं झाली आहेत. एरवी इतर काही ठिकाणांची सरकारी बांधकामही हाणून पाडणारा पुरातत्व सर्वेक्षण विभाग याच ठिकाणी बोटचेपी धोरण घेत असल्याचं दिसतं. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा महाल परिसर एक पर्यटन स्थळ बनलाय, याला काहीच हरकत नाही. उलट यामुळं इथं येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचा फायदा कोणी व्यवसायासाठी केला तरीही हरकत असण्याचं कारण नाही. उलट पर्यटकांसाठी अशा सुविधा आवश्यकच आहेत. मात्र हे करताना नियमांचं पालन केलं पाहिजे. किमान आपल्या आडून येथील शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. सध्या काय चित्र आहे, या परिसरात टवाळखोरांचा वावर वाढलाय. यातील काही हॉटेल आणि टपऱ्यांच्या आश्रयानं तिथं थांबतात. इथं येणाऱ्या पर्यटकांना, विशेषतः महिला आणि कुटुंबांना या गुंडांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. किरकोळ कारणांवरून भांडणतंटे होणं, दमदाटी करणं आणि पर्यटकांना लुटण्याचे प्रकार इथं घडत आहेत. गंभीर हल्ले होण्याच्या घटना इथं वाढल्यात. त्याचे पडसाद अहिल्यानगर शहरातही उमटतात. किरकोळ कारणातून शस्त्र चालविली जातात. काही मंडळी तर आपणच या जागेचे मालक आणि वारस आहोत अशा थाटात वावरताना दिसतात. त्यातूनच गेल्या आठवड्यात बसण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला करण्याची घटना घडली होती. गुन्हेगारी स्वरूपाच्या या गोष्टी पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत नाहीत, म्हणून हात झटकले जातात. मात्र गुन्हेगारीला आळा घालणं हे पोलिसांचं काम आहेच. ज्या कारणामुळे गुन्हेगारी वाढते त्यावर कारवाईचाही पोलिसांना अधिकार आहे. हा परिसर नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. महाला शेजारीच पोलिसांचं बिनतारी संदेश प्रक्षेपण केंद्र आहे. तिथं पोलिसांचा वावर असतो, मात्र पोलीस काहीच करत नाहीत असा अनुभव असल्यानं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढतंय. त्यातून हे स्थळ असुरक्षित बनत चाललंय. पूर्वी या महालापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. लोकांना डोंगर चढून पायी जावं लागत असे. सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वी इथं पक्का रस्ता तयार करण्यात आला. रस्ता झाल्यामुळं पर्यटकांची सोय झाली, पण वाहनं थेट वरपर्यंत जाऊ लागल्यानं वाहतुकीची आणि पार्किंगची बेशिस्त निर्माण झाली. तिथं वाहनं कशीही उभी केली जातात. ग्रामपंचायतीच्या हद्दीत पार्किंग शुल्क वसूल केलं जातं, त्यावरूनही अनेकदा वाद होतात. इथं स्वच्छतेचा प्रश्नही आहेच. पर्यटक आल्यानं सोबत कचराही येतो. बेजबाबदार लोक
कुठंही कचरा फेकतात. त्याची नियमित सफाई केली जातेच असं नाही. शिवाय हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळेही कचरा वाढतोय. एकीकडं प्रशासकीय अनास्था असली तरी दुसरीकडं पर्यावरणप्रेमींनी आपलं कर्तव्य बजावलंय. सकाळी या ठिकाणी फिरायला जाणाऱ्या जागरूक नागरिकांनी तिथं वृक्षारोपण केलंय. भर उन्हाळ्यात नगरहून पाणी नेऊन झाडं जगवली. मुख्य म्हणजे त्यांनाही या गुंडगिरीचा त्रास सहन करावा लागलाय. वन विभागाने गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं. त्यातून आता हा डोंगर हिरवागार आणि नयनरम्य दिसतो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शेकडो नागरिक इथे येतात. पण वाढत्या गुन्हेगारीमुळं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यांच्या मनात भीती असते. या ऐतिहासिक स्थळाचं वैभव परत मिळवून देण्यासाठी आणि ते एक उत्तम पर्यटन केंद्र बनवण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात. चांदबिबी महाल परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी किंवा पर्यटन पोलीस चौकी उभारली पाहिजे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी पर्यटकांच्या गर्दीच्या वेळी पोलिसांची गस्त असली पाहिजे. टवाळखोरांवर कडक कायदेशीर कारवाई केल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. पुरातत्व विभागाच्या 200 मीटरच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या सर्व हॉटेल आणि टपऱ्यांवर प्रशासनानं तात्काळ कारवाई करून परिसर अतिक्रमणमुक्त केला पाहिजे. जे हॉटेल्स किंवा व्यवसाय खाजगी जागेत असल्याचा दावा केला जातोय त्यांनाही यासंबंधीचे इतर नियम लागू होतात. त्यांचं पालन त्यांच्याकडून होते की नाही हे नियमित तपासलं पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागासह ज्या ज्या विभागांशी संबंधित हा विषय येतो त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. केवळ अधिकृत आणि नियमात बसणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांना या वास्तूपासून दूर जागा देऊन तिथे फूड झोन करता येईल. अनेक पर्यटन स्थळावर अशी व्यवस्था असते. इंदूरसारख्या शहरात नियोजनबद्ध खाऊ गल्ली पाहायला मिळतात. तशी स्वच्छ आणि शिस्तबद्ध व्यवस्था आपल्याकडं का होऊ शकत नाही? महालाच्या अगदी जवळ वाहनं नेण्यास बंदी घातली पाहिजे. डोंगराच्या खाली किंवा महालापासून सुरक्षित अंतरावर एक सुसज्ज पार्किंग तयार केलं पाहिजे. तिथून पर्यावरणपूर्वक ई-रिक्षा गाड्यांची सोय करता येऊ शकते. त्यामुळं प्रदूषण आणि बेशिस्त दोन्ही थांबेल. सध्या हे अशक्य वाटत असलं तरी भविष्यात याचा विचार करावाच लागेल. संपूर्ण महाल आणि डोंगर परिसर CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणला पाहिजे. येणाऱ्या पर्यटकांची योग्य ती तपासणी आणि नोंद ठेवण्याची व्यवस्था हवी. त्यासाठी येणारा खर्च वसूल करण्याची ही सोय करता येऊ शकेल. महालावर आकर्षक लाईट अँड साऊंड शो सुरू केल्यास रात्रीच्या वेळीही तिथं कुटुंबासह पर्यटक येऊ शकतील. काही वर्षांपूर्वी असा प्रयत्न झाला होता, मात्र त्यात सातत्य राहिलं नाही. पूर्वी तर महालाच्या जवळ रात्री वाढदिवस आणि अन्य पार्ट्या होत असत. आता त्यावर बंदी आल्यानं त्या तेथील हॉटेलमध्ये होताना दिसतात. अशा वेळीही नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. चांदबिबी महाल हा अहिल्यानगरचा मानबिंदू आहे. नगरची ओळख म्हणून त्याचं छायाचित्र अनेक ठिकाणी छापलं जातं, मात्र प्रत्यक्षात याकडं फारसं लक्ष दिलं जात नाही. आपल्या नगरला काहीच नाही असं म्हणण्यात आपण धन्यता मानतो, मात्र जे आहे त्याची काळजी किती घेतो? ते अधिक चांगलं होईल, सुरक्षित होईल यासाठी काही प्रयत्न होतात का याचाही विचार केला पाहिजे. यासाठी आपल्याला शहराबद्दल मनात प्रेमाची भावना हवी. त्याच्या भल्यासाठी प्रशासनावर दबाव आणून कामं करून घेतली पाहिजेत. चांदबिबी महालावर गुंडगिरी वाढली म्हणून सामान्यांनी तिकडं पाठ फिरवली तर गुंडांना मोकळं रान मिळेल. तिथं आणखी गैरप्रकार सुरू होतील. हे होऊ नये यासाठी पुरातत्व विभाग, पोलीस आणि अन्य प्रशासकीय यंत्रणा यांनी काम केलं पाहिजे. तरच इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण आनंददायी होईल. हीच आमची यामागील भूमिका आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.